अरे तू हाय नमस्ते शुभ प्रभात. सकाळचे वाजले 9:30 आणि आज आमचा आहे कोरल आयलंड टूर. तर मी आता रेडी होऊन खाली आली आहे. सगळ्यांनी ब्रेकफास्ट केला. मला ब्रेकफास्ट करायचं मन नव्हतं आणि मी ॲज युजल थोडं लेट उठली. आणि ही आहे आज माझी ड्रेसिंग. मी घातली आहे मस्त क्यूटची पॅन्ट आणि टॉप आणि हे मॅचिंग इयरिंग्स. आणि आता मी वेट करतो की यशस्वी खाली येईल, मग आम्ही गाडीत बसून निघू. तर यशस्वी आली का? ओके, तर आम्ही आता निघतो. चला. हाय, वेलकम टू पटाया. अर्ध इंडिया पटायामध्ये आलं ॲक्च्युली. इकडे सगळे इंडियन टुरिस्टच आहेत. आणि भावाने ही हॅट आणि ही हॅट पप्पांची घेतली आहे फक्त 150 बातला. आणि हे आहे आमचं निशाणी आमच्या ग्रुपची. पप्पा इकडे तुम्ही येऊन गेलात ना? हा, सेकंड टाइम. आणि काय केलेलं इकडे येऊन? इथूनच कोरल आयलंडला गेलो. अच्छा, आम्ही पण आता कोरल आयलंडला जाणार आहे. आणि आता मी दुसऱ्या एका व्हॅनची वेट करतोय. लेट्स गो पप्पा. इथे महाभयंकर ऊन आहे आणि इट फील्स लाईक 100 डिग्रीज. तर मी हा 100 भातला हे घेतला, एक गॉगल. आता आम्हाला एका लाईनीत उभं केलं आहे क्यूमध्ये आणि आम्ही चालत चाललो आहे मोटर बोटवर. आणि तिथून आय गेस कुठेतरी नेणार आहे कोणत्या आयलंडवर. यशश्री, हाय, कैसी है तू? सही हूँ. और ये इसको पूरा पैक किया है क्योंकि यहाँ पे बहुत ज़्यादा धूप. वाई आर यू क्राइंग? बापरे, माझा फोन पडला असता. ते बायची बोट चालली आहे आणि ती पाचची बोट आमची आहे. व्हिडिओ काढलाय, व्हिडिओ पडशील बघ, खूप जोरात जाते. रॉकी, यशश्री, वायू लाल लाल झालाय. हाय पप्पा. हाय. आम्ही या बोटीतून चाललोय. कोरल आहे. कुठे? कोरल आहे. ओके. फुल खिओस. इथे एवढा आवाज होता. 3-4 वेगवेगळे ग्रुप होते आणि त्यांचा एक ग्रुप कोऑर्डिनेटर होता जो सगळे इन्स्ट्रक्शन्स देत होता की या मेन बोटीवरून काय काय ॲक्टिव्हिटीज करू शकतो. हा आमच्यासोबत झालेला सर्वात पहिला स्कॅम ऑन डे 2. आम्ही प्रत्येकाचे 1,500 बात भरले आणि ओशन वॉक होतं म्हणजे केस ओले नाही होणार. तर त्यांनी ऑक्सिजनचा मास्क आमच्या डोक्यावर घातला आणि जो एलियनसारखा दिसत होता आणि आम्ही गेलो पाण्याच्या खाली. आम्ही पाण्याच्या खाली पोस्ट मारली आणि खूप सारे आम्हाला असं वाटलं की आमचे फोटोज आणि व्हिडिओज काढले गेलेत. आणि हे ॲक्टिव्हिटीनंतर आम्हाला 3 CDs दिल्या ज्या घेऊन आम्ही मुंबईला आलो. आणि मुंबईच्या स्टुडिओमध्ये जाऊन ते CD पेनड्राईव्हमध्ये कन्वर्ट करायला बघितलं तर ते 3 ब्लँक होत्या. आमचा एकही फोटो आणि व्हिडिओ न आला या ॲक्टिव्हिटीचा आणि मला इतकं वाईट वाटलं. हे तुझं आलास त्याला. What were you doing? I was inside water. I was playing with the fishes. Cheers bros. Cheers. 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 Cheers to good life. केलं ना ते आपण त्याचं ते हालेबेरी कशी पाण्यात घालतो. हा हे बघ ना, तू त्याला खेचत घालतो. हा इकडे एक मुलगा फुल बॉडी बनवून स्वतःची रील काढतोय. सिंगल लाईफ हॅपी लाईफ. आय एम विथ यू ब्रो. नाईस. काय करतो ते मला बघायचं आता. तो ॲक्टिंग करतोय आणि त्याचं ट्रान्सफॉर्मेशन आहे. क्यूट आहे पण हाईट कमी आहे.
पहले बुद्धा दे दो नो बुट्टा नो चाचा चाची मकई गरम गरम नहीं नहीं थैंक यू Thank बहुत you. चलो, गरम बुट्टा। क्या है इसका वीडियो का थीम क्या है थोड़ा हाइट होना चाहिए था इसका कितना टाइम देखेगा भाई वो बम उसके फोन के एकदम सामने गया हमें दो की येणार यहाँ पे तो स्टेप कप की बाद में डालेंगे ना हाँ बराबर है दोनों सेंटर में हाँ देखो वो सेट करने का है चुरा के दिल मेरा आवाज गाना चालू करो ना नहीं नहीं ठीक है तुम शुरू ही रहने दो चुरा के दिल मेरा तू मेरे साथ आएगी अच्छा कैसा है चुरा के दिल मेरा साथ में देखने का और फिर गोरियां चले देखो बाहर की तरफ करने का ठीक है तू करती रहे चल 1 2 3 को चुरा के दिल मेरा देखो अरे तू बाहर की अच्छा चूरा के दिल मेरा बोल के उसको देखना तू हाँ काम करना जाऊन दे चालू ही रहने दो पॉज मत करना है बिहाइंड द कैमरा हाँ। चुरा के दिल मेरा गोरियां देखो वो तू उसको नहीं देखी तेरे को क्या करना है? चूरा के दिल मेरा बोल के उसको देख Opposite direction में चाहिए और हाँ। चलेगा हाँ 1 2 3 को चुरा के दिल मेरा कट रहेगी कि राइट में इधर ही रहती है हाँ ठीक है मैं थोड़ा टर्न करता हूँ ओके हाँ ओके चुरा के दिल मेरा एक सेकंड हाँ हाँ चल हाँ चुरा के दिल मेरा गोरियां तू काय को बीच में रुक अरे गई आता मी चालली आहे वॉशरूममध्ये आणि वॉशरूम पण किती छान सजवलं यांनी वाव खूप मजा आली इकडे एवढा सारा कॉन्टेंट मिळाला आणि एवढे रील्स बनवलेत आणि हा रॉकी आणि भाऊ पूर्ण टाईम पाण्यामध्येच होते यशस्वी आणि मी रील्स बनवले व्हिडिओ बनवले आणि वायू पूर्ण लाल झाला आहे टोमॅटोसारखा आणि आम्हाला एक मीटिंग पॉईंट दिला आहे तिकडे जाऊन आम्हाला चेक करायचं की सगळे आलेत का सगळे आले असतील तर आम्ही इकडून निघू आणि अजून आमची बोट आली नाही आहे इकडे हे ॲक्च्युली थायलंड वाटतच नाही आहे इट्स मोर लाईक गोवा कारण सगळे इंडियन्सच आहे सगळीकडे आणि इकडे थोडे प्रायव्हेट सीट्स आहे जिकडे जे तुम्ही पाठी बघू शकता त्याला 100 बात आहे आणि जे इंडियनसोबत तुम्ही बोटवर येणार ना त्यांच्यासाठी एका जागी चेअर वगैरे लावली आहे आणि ते फ्रीमध्ये तर आम्ही इकडे बसलेलो आणि मस्त आम्ही काय प्यालो आणि रील्स बनवले फोटोज काढले खूप मजा आली आणि सो फार सो गुड खूप मजा येते इट्स डे 2 इन थायलंड अँड आय एम लव्हिंग इट लाईक अमेझिंग पटायामध्ये मी फर्स्ट टाईम आली आहे ही माझी आमच्या सगळ्यांची फर्स्ट ट्रिप आहे पटायामध्ये पप्पांची सेकंड आहे पप्पा मम्मी खूप वर्षापूर्वी आलेले तिकडे आणि वायूची ही फर्स्ट इंटरनॅशनल आणि फर्स्ट काय बोलतात प्लेनची फ्लाईट होती फर्स्ट बोट राईड होती सगळं फर्स्ट होतं रॉकीसाठी सगळं सेकंड आहे कारण लास्ट इयर आम्ही दुबईला आलेलो तर आता अजून पण तुम्ही बघत असाल इकडे सगळे रांगे तिकडे उभे आहेत आणि यशस्वी तुला काय बोलायचं आहे का यशस्वी पण लाल लाल झाली आहे आणि वायू पण एकदम असा टमाटरसारखा फुल लाल झाला आहे तर आम्ही त्यासाठी तो फॅन शोधतो जो मी सिंगापूरमध्ये तुम्हाला दाखवलेला ना तो की त्याच्याने थोडं थंड वाटेल तर आज आम्ही संध्याकाळी जाऊन तो फॅन घेणार तर नाव वी आर गोईंग बॅक टू द मेन आयलंड आणि तिथून आम्ही जाणार लंचसाठी लेट्स गो गाईस हे पाणी बघा किती क्लिअर आहे चला या हीच आहे या आपल्याला याच बोटीत जायचं लवकर या किती चांगला आहे तो माणूस त्याने आम्हाला चप्पल आणून दिली रॉकीची सो स्वीट यार रॉकी पाण्यात लास्ट थोडे क्षण आजच्या दिवसाचे एन्जॉय करताना ही आमची बोट आहे हे पप्पा येतात ते पाठवून बाय बाय पटाया बाय आमची बोट बंद पडलेली हे रिपेअर करतात ते चालेल का आता वायूला आम्ही रॅप केलंय गिफ्ट रॅप हाने तर फुल आज एन्जॉय केलंय प्रिन्स ब्लॉगमध्ये काय बोलत नाही पप्पा मजा आली 10 मधून किती पॉइंट आम्ही परत चाललेलो तर आमचा ड्रायव्हर हा रस्ता विसरला तर आता तो थोडा यू टर्न मारून दुसरीकडे चाललाय हाय
तर आता आम्ही बीचमधून निघालो आहे आणि ही हाट किती क्यूट आहे. फक्त त्याच्यावर थायलंड लिहिलं जे मला नाही आवडलं. आणि पप्पांसोबत आम्ही चालत चाललो आहे. इकडे कोणतं तरी इंडियन रेस्टॉरंट आहे जिकडे आमचं लंच बुकड आहे. आमच्या पॅकेजचा एक प्लॅन होता, तिकडे जाऊन आम्ही लंच करणार आणि मग आमचा दिवस पूर्ण फ्री आहे. तर आम्ही विचार करतो आहे की जाऊन थोडं नॅप वगैरे घेऊ आणि मग स्विमिंग जाऊ आणि मग आम्ही तिकडे आमच्या त्या लोकल मार्केटमध्ये शॉपिंगला जाऊ. इकडे जेवण आम्ही इकडे आलोय आणि हे माझं जेवण, डाळ भात आणि चिकनचा पीस. आणि आता मी ते खाईन आणि मग आम्ही जाऊ हॉटेल रूममध्ये.